मी रेखा प्रदीप वाघ. मी मंत्रा 360 A1 सोसायटीमध्ये राहत आहे. माझं नाव सिद्धी वाघ. मी मंत्रा सिटी 360 A1 सोसायटी तळेगाव दाभाडे मावळ इथे राहते. माझा फ्लॅट हा 2025 फेब्रुवारी 2025 या रोजी घेतला होता. तिथे पोझिशन मिळाल्यापासून मला असं लक्षात येत आहे की तिथे खडद्यांचा कॉन्ट्रॅक्ट चालू आहे आणि व्यवस्थित हिशोब नाही आहे, ऑडिट नाहीये तिथे. आणि आम्ही हिशोब मागायला गेलो तर खळदे हे कॉन्ट्रॅक्टर वेंडर्स हे आमच्यावरती दादागिरी करतात. फेडरेशनची कमिटी त्यांनी बरखास्त केलेली आहे. नवीन फेडरेशनची कमिटी बनवलेली नाहीये अजून सुद्धा. आम्ही फेडरेशनकडे डिमांड केली की आम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट धारक जे वेंडर्स आहेत ते आम्हाला नको आहेत, आम्हाला बदलून हवेत. तर त्या गोष्टीचा उल्लेख जर आम्ही केला तर आमच्यावरती दादागिरी करतात. मारहाण झालेली आहेत. आमचे सचिव जे आहेत, चेअरमॅन अध्यक्ष जे आहेत, त्यांच्यावरती मारहाण केलेली आहे बेदम. आम्हाला दुसऱ्या वेंडरचं कोटेशन घेऊन आमचा अधिकार आहे. दुसऱ्या वेंडरचं कोटेशन जर आम्हाला कमी रेट मध्ये मिळत असेल तर तो अधिकार आम्हाला मिळत नाहीये. मानवाचे हे तीनच मूलभूत गरजा असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा. आणि हे आमच्या निवाऱ्यावरतीच येतात. निवाऱ्यावरतीच आमच्या ताबा करण्याचा प्रयत्न करतात. आमची मागणी अशी आहे, मला तर या सर्व कुटुंबांना, महिलांना सांगायचं आहे की तुम्ही मेजॉरिटी करा. जर एकत्र या. एकीचं बळ, तुम्ही जर एकत्र जर आलात तर आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल. मी एकटी दुकटी लढून काही नाही होणार आहे. त्यामुळे मला फक्त या महिलांना सांगायचं आहे की तुम्ही घाबरू नका. जर ते वारंवार जर धमकी देत आहेत, किशोर आवारांची जशी सुपारी दिली तशी तुमची देणार, तुमच्या नवऱ्यांची देणार, तुमच्या मिस्टरांची देणार, तर हे योग्य नाहीये असं. तर तुम्ही या धमकी खातीर तुम्ही तुमच्या मिस्टरांना बाहेर काढत नाहीये आणि अन्यायाविरोधात लढत नाहीये. त्यामुळे आपल्याला या सगळ्या सुखसोयी ज्या आहेत, सुविधा ज्या आहेत, त्या आपल्याला व्यवस्थित मिळत नाहीये. आम्ही निबंधक कार्यालयामध्ये गेलो होतो, तळेगाव पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो, CP ऑफिस मध्ये गेलो होतो, पण कुठूनही आम्हाला कुठूनही व्यवस्थित दाद मिळालेली नाही. महिला आयोगांना मी मेल केलेली आहे. तृप्ती देसाईंबरोबर मी काही वर्ष काम केलेलं आहे. तुम्ही हवं तर त्यांनाही विचारा. आता मला वेळ नाहीये त्यांच्या बरोबर जायला. तृप्तीताईंना मेल केला होता. तृप्तीताईंनी सुद्धा खळद्यांना फोन केलेले आहेत की त्या महिलेला त्रास देऊ नका म्हणून. महिला आयोगांना मेल केलेली आहे. आणि परत तुम्हाला सांगते, मंत्रालय त्यांनी मेलच बघितलेलं नसेल, कारण की मला रीमेल त्यांचं काही उत्तरच नाही आलंय. मेलला उत्तरच नाही आलेले. लोकांची नावं सांगा काय तुम्हाला. विराज खळदे, भूषण खळदे, भावेश खळदे, सौरभ उर्फ शुभम खळदे, चिराग खळदे आणि A1 सोसायटी मधले मती, हे यांनी आम्हाला धमकी दिलेली आहे वारंवार. व्हिडिओ बघा, युट्यूब वरती व्हिडिओ बघा. आवारांना कसं मारलं ते मी एक दिवशी बघितलं. तो बोलला तसा, विराज खळदे बोलला म्हणून मी अगदी ते बघितलं. पण म्हटलं हे, आणि या अशा घटना मला तर काही माहितीच नाहीये. तो स्वतः बोलतोय व्हिडिओ बघा, आम्ही कसं मारलंय, किशोर आवारांना कसं मारलय ते सुपारी देऊन, तशी तुमची पण सुपारी देणार. एवढा पैसा यांच्याकडे येतो कुठून? सुपाऱ्या आणि भर दिवसा पिस्तूल वापरतात. यांना परवाने कोण देतात? यांना लायसन कोण देतात? संकेत खळदे. हो, कमिटी सोसायटीच्या मीटिंग मध्ये पिस्तुलाची धमकी दाखवतात. पिस्तूल काढून सोसायटीच्या मीटिंग मध्ये पिस्तूल घेऊन येतात. आणि मी मेंटेनन्सचा सदस्य मिलिंद पंदिलवार यांनी तक्रार केली होती की कॉन्ट्रॅक्टदारांचं धमकी होती की आमचंच केबल वापरायचं, डिश बसवायची नाही, वायफाय आमचंच. घरामध्ये शिरून मिलिंद पंदिलवार हे माझी सेक्रेटरी आहेत. मिलिंद पंदिलवार हे त्यांना घरात शिरून मारलंय. ह्याचे विटनेस संकेत खळदे शिरून मारलेला आहे. ऐका ना ताई, आता शेवट तुम्हाला जे मारहाण झाली त्याचे फोटो किंवा व्हिडिओ दाखवू शकता? हो आहेत ना. हो आहे, फोटोज आहेत. मी मगाशीच दाखवलेले आहे. हे तुम्हाला ताईंना मारहाण? हो. कोणी मारहाण केली? ही पूर्ण 7 जणांनी. आता बघा, मारहाणीमध्ये ज्यांची नावं सांगितली हाताला लागलेले, कशाने मारहाण केली?
त्यांनी पूर्ण डोळ्यावर रॉड खुर्च्या फेकल्या, रॉडनी मारलेलं आहे, पाठीमध्ये मारलेले रॉडनी. आम्ही लगेच पळ काढला, नाही तर खरंच आमची हत्या झाली असती. लक्षात घ्या. पायाला पण लागलं पायाला पण लागलं. हो. किती तारखेची घटना आहे, पोलिसांनी याची दखल घेतली? 15 तारखेची 15 तारखेची घटना आहे. 16 तारखेला 12:30 वाजता आमची FIR नोंद झाली होती. पहाटे 4 वाजता. ते पण खेडकर मॅडमना वारंवार कॉल केले होते. 8 वाजल्यापासून पोलीस स्टेशन मध्ये बसलेत, FIR नोंद करण्यासाठी तयार नव्हते. समजूत घालतायत, मीटिंग घेतायत. थोरात साहेब जिथे इन्चार्ज होते ते समजूत घालतात आणि मीटिंग घेतात वेंडर बरोबर. व्हिडिओ पण आहेत, खेडकर मॅडम बरोबर झालेले व्हिडिओ पण आहेत, हेही मी दाखवू शकते. पण मला काय कोणाच्या याच्यावरती जायचं नाहीये, मला फक्त न्याय हवाय. हे मला आमचे चेअरमॅन आहेत, नाकावरती मारलंय त्यांना, रक्त येत आहे मारलेलं आहे त्यांना. माझे फोटो दाखवलेत का? आता काय दाखवू तुम्हाला इथे? ठीक आहे.